अनेकदा असं होतं का, की आपलं मूल आपलं ऐकतच नाहीये? ते सतत चिडचिड का करतात किंवा कायम मोबाईलमध्ये का असतात? असा प्रश्न कधी पडलाय? जर हो, तर आजचं हे विश्लेषण खास आपल्यासाठी आहे. यात आपण जेनझी आणि अल्फा पिढीला म्हणजे आपल्या मुलांना जवळून समजून घेऊया आणि त्यांच्याशी नातं जोडण्याचे काही नवीन, सोपे मार्ग शोधूया. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आपण त्यांचे मित्र व्हायचं की पालक. म्हणजे बघा, समजा तुमचं मूल अभ्यासाऐवजी मोबाईलवर गेम खेळतंय. आता तुम्ही मित्रासारखं समजावून सांगणार की पालक म्हणून धाक दाखवून फोन काढून घेणार? याच गोंधळातून म्हणजे जुने नियम आणि नव्या पिढीच्या अपेक्षा यातूनच नात्यात तणाव निर्माण होतो. आणि या तक्रारींची यादी बघा. उलट उत्तरं देणं, सतत स्क्रीनसमोर असणं, हट्टीपणा किंवा कधीकधी अगदीच आळशी वाटणं, यातलं काहीही ओळखीचं वाटत असेल तर विश्वास ठेवा, हे फक्त तुमच्या घरात होत नाहीये. पण महत्वाचं काय आहे माहितीये? या वागण्यामागे काही खोल मानसिक आणि सामाजिक कारणं आहेत जी आपण आज उलगडून पाहणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण थेट समस्येच्या मुळाशी जाऊ. आपण ह्या पिढीला समजून घेऊ, त्यांच्या जगात डोकावून बघू आणि त्यांशी नातं जोडण्याचे काही अत्यंत सोपे आणि प्रभावी मार्ग पाहू. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी एक गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य करूया. हा जो पिढ्यांमधला संघर्ष आहे ना, तो फक्त तुमच्या किंवा माझ्या घरातला नाहीये. हा एक मोठा, खूप मोठा सांस्कृतिक बदल आहे. तंत्रज्ञान आणि बदलत्या सामाजिक मूल्यांमुळे जवळजवळ प्रत्येक घरात 2 पिढ्यांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. चला, आता त्यांच्या नजरेतून त्यांचं जग कसं दिसतं हे पाहूया. ते जसे वागतात तसे का वागतात या प्रश्नाचं खरं उत्तर त्यांच्या आजूबाजूच्या डिजिटल वातावरणात दडलेलं आहे. ही व्याख्या खूप महत्वाची आहे. बघा, डिजिटल नेटिव्ह याचा अर्थ या मुलांनी फक्त तंत्रज्ञान शिकलेलं नाही, तर ते त्या जगातच वाढले आहेत. आपल्यासाठी इंटरनेट एक साधन होतं, त्यांच्यासाठी तेच त्यांचं नैसर्गिक वातावरण आहे. हा फरक बघा किती मोठा आहे. आपल्यासाठी इंटरनेट म्हणजे ऑफिसमधलं एक नवीन टूल होतं जे आपण वापरायला शिकलो. पण त्यांच्यासाठी इंटरनेट म्हणजे ते घर ज्यात ते जन्मापासूनच राहत आहेत. त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन जगात काही फरकच नाहीये. हा दृष्टिकोनातला फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. आता विचार करा, इंस्टाग्रामच्या रील्सच्या जगात जिथे 30 सेकंदात सगळं काही बदलतं, तिथे त्यांच्याकडून संयमाची अपेक्षा करणं थोडं चुकीचं नाही का? त्यांना झटपट परिणाम हवे असतात. सोशल मीडियावर इतरांचं परफेक्ट आयुष्य पाहून त्यांच्यावर सतत तुलनेचा दबाव असतो. आणि म्हणूनच ते मानसिक आरोग्याबद्दल खूप जागरूक आहेत, पण तितकेच चिंताग्रस्त हे. आता आपण त्या कळीच्या मुद्द्याकडे येऊया, संवाद. पालक आणि मुलांमधले छोटे छोटे संवाद सुद्धा मोठ्या वादात का बदलतात? यामागे एक मोठं मानसशास्त्रीय कारण आहे. हा प्रश्न ऐकून कदाचित चीड येईल, राग येऊ शकतो. पण एक मिनिट थांबा. हा त्यांचा उद्धटपणा नाही, तर ही त्यांची विचार करण्याची पद्धत आहे. ते अनुभवापेक्षा तर्काला, लॉजिकला जास्त महत्त्व देतात. मी सांगतोय म्हणून ऐक, हे त्यांच्यासाठी चालत नाही. त्यांना का या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. आणि इथेच तर सगळा खेळ बिघडतो. आपण अनुभवाच्या आधारावर सल्ला देतो, पण त्यांना प्रत्येक गोष्टीमागे तर्क हवा असतो. आपण त्यांना सूचना देतो, पण त्यांना वाटतं की त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा घरातच त्यांना सतत जज केलं जातं, तेव्हा ते भावनिक आधारासाठी बाहेरच्या जगात किंवा ऑनलाईन विश्वात उत्तरं शोधायला लागतात. बरं, आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो, पण यावर उपाय काय? चला, आता एका अगदी सोप्या आणि अत्यंत प्रभावी उपायाकडे वळूया. हा उपाय विशेषतः नोकरी करणाऱ्या पालकांसाठी एक वरदान ठरू शकतो. हा नियम आहे 7-7-7. लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. दिवसातले फक्त 21 मिनिटं. हो, फक्त 21 मिनिटं. पण ही 21 मिनिटं तुमच्या नात्यात अक्षरशः जादू घडवू शकतात. मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी हा नियम खूप महत्वाचा आहे. या प्रत्येक टप्प्यात एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे लक्षपूर्वक ऐकणं, कोणताही सल्ला न देता. सकाळची 7 मिनिटं त्यांना दिवसासाठी ऊर्जा देतात. संध्याकाळची 7 मिनिटं त्यांचा दिवसभराचा सगळा ताण हलका करतात. आणि रात्रीची 7 मिनिटं ती त्यांना सुरक्षितेची भावना देतात. हे छोटे छोटे क्षणच नात्याचा पाया मजबूत करतात. चला, आता आपला दृष्टिकोन थोडा बदलूया. ज्या गोष्टी आपल्याला त्यांच्यातील कमतरता वाटतात, त्या खरं तर त्यांच्यातली लपलेली ताकद, त्यांच्या सुपर पॉवर्स असू शकतात. बघा, ज्याला आपण आळशीपणा समजतो, तो खरं तर त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स जपण्याचा प्रयत्न आहे. ज्याला आपण स्क्रीनचं व्यसन म्हणतोय, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून ते जगभरात सामाजिक बदल घडवत आहेत. आणि ज्याला आपण अतिसंवेदनशील म्हणतो, त्यामुळेच तर ते मानसिक आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर इतक्या मोकळेपणाने बोलू शकतात. खरं तर ही पिढी फक्त नोकरी मागणारी नाही, तर नोकरी देणारी पिढी बनत चालली आहे.
ते अत्यंत कमी वयात नवनवीन स्टार्टअप्स सुरू करत आहेत. ते पर्यावरणाबद्दल जागरूक आहेत, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात आणि विविधतेचा मनापासून स्वीकार करतात. तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच आहे की आपलं ध्येय त्यांच्यावर कंट्रोल मिळवणं नाहीये, तर त्यांच्याशी कनेक्ट होणं आहे. जेव्हा आपण त्यांना जज न करता एक मित्र म्हणून ऐकून घेऊ, तेव्हाच आपण त्यांचे पालक नाही तर त्यांचे खरे मार्गदर्शक बनू शकू. ह्याच प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण संपवूया. विचार करा, कारण या पिढीची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण त्यांचं ध्येय, त्यांचं उद्दिष्ट अत्यंत सकारात्मक आहे. आपल्याला फक्त त्यांना समजून घेण्याची आणि ऐकण्याची तयारी ठेवायची आहे.